ऑब्जेक्शन फॉर्म कसा सबमिट करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला मित्रांनो तुम्हाला मुंबई हायकोर्टच्या वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईटवर गेल्याच्यानंतर खाली एक लिंक आहे न्यूमध्ये, त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल नोटीस ॲन्सर की, त्याला क्लिक करायचं. त्याला क्लिक केल्याच्यानंतर एक नोटीस ओपन होईल. त्यानंतर लॉग इनवर क्लिक करायचं. त्या लिंकवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा ID पासवर्ड टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर लॉग इन करायचं आहे. आता मित्रांनो लॉग इन केल्याच्यानंतर समोर अशा प्रकारची तुमची जी काय माहिती असेल ती माहिती सर्व ओपन होईल. ओपन झाल्याच्यानंतर डोळ्यावर क्लिक करायचं. डोळ्यावर क्लिक केल्याच्यानंतर दोन पोस्ट असतात, दोन्हीपैकी जी तुम्हाला ऑब्जेक्शन द्यायचं त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यानंतर तुमची माहिती या पद्धतीने ओपन होईल. एकदा माहिती तुमची कन्फर्म करा. माहिती ओपन झाल्याच्यानंतर तिथं आपल्याला ऑप्शन दिसेल राईज ऑब्जेक्शन, त्यावर क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीने प्रोसेस झाल्याच्यानंतर ती सर्व तुमची माहिती ओपन होईल. माहिती ओपन झाल्याच्यानंतर काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. ते महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला ऑब्जेक्शन सबमिट करण्या अगोदर पाहणं अत्यंत आवश्यक आहे. तर समजून घेऊ मित्रांनो, ती जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत आपल्याला काय सांगितलेलं आहे. पहिल्या पॉईंट्समध्ये तुम्ही पाहू शकता, टू व्ह्यू युअर पर्सनल डिटेल्स गो टू द टॅब ॲप्लिकंट डिटेल्स. हे काय महत्त्वाचं नाही. त्याच्यानंतर टू व्ह्यू युअर पेपर गो टू टॅब क्वेश्चन पेपर रिस्पॉन्स शीट. त्याच्यानंतर बिफोर स्टार्टिंग युअर ऑब्जेक्शन गो थ्रू द क्वेश्चन्स अँड आन्सर केअरफुली. आता हे महत्त्वाचं आहे. बिफोर स्टार्टिंग युअर ऑब्जेक्शन स्टार्ट करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं, गो थ्रू द क्वेश्चन्स अँड आन्सर केअरफुली. आपले प्रश्न आणि उत्तर व्यवस्थित केअरफुली वाचायचे. त्याच्यानंतर नोट डाऊन द क्वेश्चन्स ID फॉर विच युअर आर थिंकिंग टू राईज ऑब्जेक्शन. आता आपल्याला असे काही प्रश्न निवडून काढायचे, त्याची ID आणि प्रश्न त्याच्यावर विचार करायचा ज्याच्यावर आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचं. त्याच्यानंतर द क्वेश्चन्स ID विच इज यूज्ड फॉर रेफरन्सेस इज मेन्शन टू द राईट ऑफ द क्वेश्चन्स. द क्वेश्चन्स ID प्रश्नाची ID विच इज यूज्ड फॉर रेफरन्स, जे आपल्याला रेफरन्स म्हणून यूज करायचे, इज मेन्शन टू द राईट ऑफ द क्वेश्चन्स. जे प्रश्न आहे प्रश्नाच्या उजव्या बाजूला ते आपल्याला क्वेश्चन ID दिसणार आहे. ऑब्जेक्शन्स मस्ट बी एंटर ओनली इंग्लिश. आणि जे ऑब्जेक्शन्स आपल्याला अपलोड करायचे ते फक्त इंग्लिशमध्ये असतील. ऑब्जेक्शन्स वन सबमिटेड कॅन नॉट बी एडिटेड लेटर. एकदा तुम्ही ऑब्जेक्शन सबमिट केलं तर त्यानंतर तो एडिट होणार नाही. सर्व पॉईंट्स वाचणं झाल्याच्यानंतर क्लोज करा. क्लोज केल्याच्यानंतर ह्या पद्धतीने माहिती आपल्यासमोर ओपन होईल. तुमचे डिटेल्स त्याच्यामध्ये लँग्वेज चूज करा, मराठी असो वा इंग्लिश. आणि त्याच्यानंतर बाजूला जे क्वेश्चनची ID दिलेली आहे ती ID, जे आपल्याला क्वेश्चनचं ऑब्जेक्शन घ्यायचं ती ID, त्या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन ID चूज करायची. नंबर ऑफ नेचर ऑफ ऑब्जेक्शन. आता कोणत्या प्रकारचं तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नामध्ये मिस्टेक झालेली आहे असं वाटते ते आपल्याला चूज करायचं, निवडायचं. त्यामध्ये बघा काय काय सांगितलं. इनकरेक्ट्स आहे, आउट ऑफ सिलेबस आहे, त्याच्यानंतर ऑल ऑप्शन्स इनकरेक्ट आहे, मल्टिपल करेक्ट आन्सर आहे, इनकरेक्ट आन्सर की आहे, आणि शेवटचा आहे ट्रान्सलेशन एरर. यापैकी तुम्हाला जो वाटते की ह्यामुळे या प्रश्नामध्ये ही मिस्टेक आहे तो ऑप्शन तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर पाहू शकता मित्रांनो त्या ठिकाणी आहे डू यू वॉन्ट टू ॲड रिमार्क. येस करायचं आणि रिमार्क पूर्ण इंग्लिशमध्ये भरायचं मित्रांनो, मराठीमध्ये भरू नका. त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड. आता क्लिक हेअर टू अपलोड्स. यामध्ये कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट अपलोड करायचे. मॅक्सिमम जास्तीत जास्त 3 डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. यामध्ये आपल्याला TCSला पुरावा द्यायचा की हा प्रश्न कोणत्या रेफरन्सनुसार चूक आहे. उदाहरणार्थ एखादा पुस्तक असेल आणि त्या पुस्तकमध्ये हा प्रश्न असेल तर तुम्ही तो जे पुस्तकाचा फ्रंट पेज असेल लेखकाच्या नावासहित त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तसेच अदर कुठेतरी तुम्हाला रेफरन्स मिळत असेल तर तेही ऑनलाईन बुक असेल ते अपलोड करा, ऑफलाईन असेल ते अपलोड करा, किंवा एखाद्या शिक्षकाकडून जर तुम्ही माहिती घेतली असेल तर त्याचा पुरावा त्या ठिकाणी अपलोड करू शकता. 3 अपलोड्स या ठिकाणी दिलेले आहेत. 3 डॉक्युमेंट जास्तीत जास्त तुम्ही अपलोड करून तुमचा रिस्पॉन्स सबमिट करता येतो आणि एकाच वेळेस रिस्पॉन्स सबमिट करायचा आहे.